बघा ताईंनो, आजच्या दिवसाची सुरुवात सूर्यदेवांना अर्घ्य देऊन मी केलेली आहे. कारण बघा, सूर्य कधीही उशीर करत नाही, थकत नाही, कोणाची तक्रार करत नाही. तो दररोज आपल्या कर्तव्यावर ठाम असतो. हेच आपल्यालाही शिकवतो. परिस्थिती कितीही कठीण असली तरी आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडा. थांबू नका, हा संदेश नेहमी सूर्य देत राहतो. पुढे चाला. सूर्यदेवांना अर्घ्य देणे केवळ धार्मिक क्रिया नसून ती सकारात्मकता आणि आत्मविश्वास जागवणारी साधना आहे. अर्घ्य दिल्यानंतर मी तुळशीची पूजा करून घेतली, उंबरठ्याची पूजा केली. त्यानंतर माझ्या देवघरामधल्या देवांची सगळ्या विधिवत पूजा करून घेतली. तसेच काल जे सुगड पूजन केले होते तिथे देखील दिवा प्रज्वलित केला, अगरबत्ती लावली. कारण सुगड सकाळी उचलले जात नाहीत आमच्याकडे. जेव्हा ओवसायला जातो मंदिरात त्यावेळेस त्याच्यामधले 2 सुगड घेऊन जायचे असतात. तर त्यासाठी मी तिथे फक्त दिवा प्रज्वलित केला. त्यानंतर स्वामी महाराजांना मुजरा घातला आणि माझ्या दिवसाची सुंदर अशी सुरुवात केली. कारण आजचा दिवस हा अतिशय सकारात्मक आणि गोड गुळाप्रमाणेच म्हणजेच तिळगुळाप्रमाणेचा दिवस. म्हणजे आज आहे मकर संक्रांत आणि आणि या मकर संक्रांतीच्या सणाची सुरुवात आपल्या सगळ्या देवदेवतांच्या आशीर्वादाने केली. हॅलो, नमस्कार. मी शर्मिला. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या सगळ्या गोडताईंचं, मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो. तसेच संक्रांतीच्या माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीला अगदी भरभरून असे शुभेच्छा देते. आणि हो, काल तुम्ही माझ्या ज्या व्हिडिओला प्रेम दिलं त्याबद्दल सगळ्यांचे अगदी हृदयातून आभारी आहे. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण संक्रांतीची पूजा, संक्रांतीच्या दिवसाचा संपूर्ण व्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि हो, चॅनेलवरती जर पहिल्यांदा नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील प्रेस करा, ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवर नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू करूया. आता इकडे तुम्ही बघू शकताय माझा किचन असा क्लीन आहे. कारण सकाळचा नाश्ता वगैरे झालेल्या मुलांना आज सुट्टी आहे. नाश्त्याची भांडी वगैरे घासून झाली. त्याच्यानंतर आता इथे गुळवणी करण्यासाठी मी पाणी गरम करायला ठेवले, ते उकळले छान. त्यानंतर इथे भाताचा कुकर माझा झालेला आहे. त्याचबरोबर डाळ देखील मी इकडे शिजवून घेतली आहे, ती देखील बघा तुमच्यासोबत इथे शेअर करते. डाळ शिजलेली आहे. त्यानंतर आता ओवशाला जायचं आहे, ओवसायला मंदिरात. तर त्याच्यासाठी हे सामान असं मी साईडला काढून ठेवलं आहे. ते आता मला व्यवस्थित सगळं भरून ठेवायचं आहे. तर अशा पद्धतीने माझं अर्धं काम तर झालेलं आहे. इथून पुढे मी व्लॉग तुमच्यासमोर शेअर करणारच आहे. चला तर मग व्लॉग कंटिन्यू करूया. आता मी इकडे आमटी फोडणीला देत आहे. तर बघा ताईंनो, माझा आवाज थोडं बसलेला आहे, तुम्ही समजून घ्या. कारण आज मंदिरामध्ये पण खूप गर्दी होती आणि धुळीची वगैरे मला ॲलर्जी आहे. जास्त बोलल्यानंतर सुद्धा आवाजाला असा प्रॉब्लेम होतो. तर मंदिरातून आल्यानंतर मी रात्री हा व्हॉइस ओव्हर दिलेला आहे, त्यामुळे तुम्हाला आवाजामध्ये फरक जाणवेल. तर बघा ताईंनो, मकर संक्रांत हा केवळ सण नसून तो नव्या दिशेने वाटचाल करण्याचा संदेश देण्याचा दिवस आहे. या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि उत्तरायण सुरू होते. तसेच अंधाराकडून प्रकाशाकडे, नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे जाण्याचा ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. आपल्याही जीवनात बदल घडवण्याची साठी ती प्रेरणा देतात. बघा, संक्रांतीला आपण तिळगुळ वाटतो आणि म्हणतो तिळगुळ या गोड गोड बोला. याचा अर्थ केवळ गोड बोलणे नव्हे तर मनातही गोडवा ठेवणे, कटुता, द्वेष, राग हे बाजूला ठेवून समजूतदारपणा, माणुसकी जपण्याचा संदेश दिला जातो. बघा, मकर संक्रांत आपल्याला सांगते की बदल अटळ आहे. जुन्या सवयी, अपयशाची भीती, नकारात्मकता विचार मागे सोडून नवीन संकल्प, नवीन ऊर्जा, नवीन ध्येय घेऊन पुढे जाण्याचा उत्तम क्षण आहे. बघा ताईंनो, स्वतःवर विश्वास ठेवा. मेहनतीला कधी पर्याय नसतो आणि म्हणूनच प्रत्येक दिवस सकारात्मक विचारांनी सुरू करा. कारण बघा, जसा सूर्य उत्तरायणाला जातो तसाच आपल्या जीवन प्रवासातही यश, समाधान आणि आनंदाकडे
वाटचाल होऊ दे, अशी या मकर संक्रांतीच्या दिवशी आपण मनाला एक आपल्या ठामपणे समजूत घालायची आहे. तर बघा आता इथे आमटी फोडणीला देऊन झाली. त्याचबरोबर मी भजीचे देखील पीठ तयार करून ठेवत आहे. कारण भजीचे पीठ जर अगोदर छान असं भिजवून ठेवलं तर भजी खुसखुशीत होतात. तर भजी देखील माझी लगे हात इथे करून झालेली आहेत. मी सकाळी जो व्हिडिओ शूट केला आणि त्याला व्हॉईस ओव्हर दिला त्याच्यामध्ये आणि आत्ताच्या व्हॉईस ओव्हरमध्ये तुम्हाला खूप फरक जाणवेल. म्हणूनच मगाशी मी बोलले समजून घ्या. तर बघा ताईंनो, आता इथे माझे जेवण सगळं तयार झालेलं, फक्त पुरणपोळी लाटायची बाकी आहे. तर झालेलं जेवण मी तुमच्याबरोबर शेअर करते. इथे कुरवड्या तळून घेतलेल्या आहेत. तसेच ही कटाची आमटी ही देखील तयार आहे. त्यानंतर इथे गुळवणी, भात, त्याच्यानंतर इकडे भजी, असं माझं सगळं हे जेवण बाकीचं जे आहे ते तयार झालेलं आहे. आता फक्त पुरणपोळी लाटायची आणि मग व्यवसायाला जायची तयारी करणार. ते देखील मी पुढे व्लॉगमध्ये शेअर करणार आहे. व्हिडिओ कंटिन्यू करा. आता बघा, पटकन मी इकडे पुरणपोळ्या लाटून घेणार आहे. कारण पुरणपोळ्या करून देवाला नैवेद्य दाखवणार, मुलांना जेवायला घालणार. कारण का आज वौशाचा मुहूर्त हा 3:10 घरी परत यायला संध्याकाळी 5-6 वाजणारच. त्याच्यामुळे मुलांना अगोदर मी जेवण घालणार, म्हणजे नैवेद्य दाखवणार घरातल्या देवांना. मंदिरातले नैवेद्य बाजूला काढून ठेवणार आणि मग त्याच्यानंतर मुलांना जेवण वगैरे देऊन मग माझी तयारी करून मी वौशासाठी जाणार आहे. तर आता इथे बघा, मी तुमच्यासोबत पुरणपोळी लाटून एक शेअर करते. तर पुरणपोळी जेव्हा छान अशी फुगली जाते त्याच वेळेस आपल्याला मनाला खूप आनंद मिळतो. कारण पुरणपोळी जर फुगली तरच त्याची योग्य प्रकारे आपल्याला पोचपावती मिळते आणि खरी सुगरण तर यातच बघितली जाते. म्हणजे जी पुरणपोळी चांगली तिला सुगरण असे म्हटलं जातं. आता पुरणपोळ्या झाल्यानंतर मी लगेचच नैवेद्य भरला आणि घरातल्या देवांना नैवेद्य दाखवला. मंदिरात जाण्यासाठी ताट तयार केलं आणि अशा पद्धतीने सगळी तयारी घरातली करून सगळं आवरून मी आता मंदिरात जाण्यासाठी तयार होऊन निघालेले आहे. तर बघा, ही साडी मी मागे तुम्हाला व्लॉगमध्ये शेअर केली होती. जेव्हा श्रीचे पप्पा बालाजीला गेले होते त्यावेळेस मला त्यांनी संक्रांतीसाठी तिकडून घेऊन आले होते. एवढी सुंदर सुताला साडी आहे ना, अगदी 2 मिनटात म्हटलं तरी वेअर करता येते. तर अशा प्रकारे आता आम्ही मंदिरामध्ये पोचलो. आता तुम्ही इकडे बघू शकता, एवढी भयानक लाईन होती. जवळजवळ आम्हाला 2 ते 3 तास लाईनमध्ये लागले. कारण आज जो मुहूर्त होता वौशाचा तो संध्याकाळी 6 वाजेपर्यंत होता, पण तो चालू होणार होता दुपारी 3:10. त्यामुळे सगळ्या बायकांची तिथे एवढी मंदिरामध्ये भयानक गर्दी झाली होती. त्याच्यामुळे मंदिरातलं आतलं शूट मी अजिबात घेतलं नाही. आम्ही मंदिरामध्ये गेलो, विठ्ठल रुक्मिणी गणपती बाप्पांना ओवासलं आणि मग तिथून बाहेर येऊन मंदिराच्या हॉलमध्ये आम्ही हे विडे मांडायला बसलो होतो. तर आता बघा, हा माझा जो विडा आहे तो 25चा विडा आहे. माझं लग्न झालं तेव्हा पहिल्या संक्रांतीला माझ्या मम्मीने तिचा जो 25चा विडा होता तो माझ्या ओट्यात घातला होता. तर आमच्याकडे अशी पद्धत आहे, नवीन नवरी पहिल्या वर्षी जेव्हा संक्रांतीला जाते तेव्हा काकी, आई, मावशी, वहिनी असा त्यांचा पहिला जो विडा असतो तो आपल्या पदरामध्ये ओट्यामध्ये घ्यायचा आणि त्यानंतर दुसऱ्या संक्रांतीला तो त्यांचा एक विडा परत करायचा, त्यांना साडी चोळी करून मान करायचा आणि त्याच्यानंतर पुढे आपला असा आयुष्यभर हा जो विडा असतो तो घेत राहायचा. तर आता या विड्यामध्ये खारीक, बदाम, सुपारी, वेलची, त्याच्यानंतर लवंगा, नंतर हळकुंड, हे सगळे 5-5 प्रकारे घेतले जातात आणि एक खोबऱ्याची वाटी घेतली जाते. तर असे 5 विडे मांडले जातात आणि एक विडा जो समोर दिसतोय तो देवासाठी मांडला जातो. तो विडा जो असतो तो घरातल्या तुळशीसमोर ओवसून ठेवायचा असतो. तर आता हे सगळे विडे मांडून झाल्यानंतर त्याच्यावरती हळदी, कुंकू, अक्षदा,
पांढरे तीळ, त्याच्यानंतर तिळगुळ आणि लाडू जो आहे तो प्रत्येक विड्यावरती ठेवला जातो. तर अशा पद्धतीने आता सगळ्या माझ्या विड्यांची मांडणी इकडे मी करून घेतलेली आहे. बघा ताईंनो, मकर संक्रांत हा सुवासिनींचा अतिशय आवडता सण आहे. या सणाची लगबग एवढी असते, एवढी तयारी करावी लागते आणि त्याचबरोबर नटणं, मुरडणं, मेहंदी काढणं, नवीन बांगड्या भरणं, चुडे घालणं, त्याचबरोबर अनेक प्रकारचे साज-शृंगार ज्या असतात त्या सुवासिनी करत राहतात. आता इथे विडे मांडून मी नमस्कार केला आणि त्याच्यानंतर आता पुढची पद्धत अशी असते की मंदिरामध्ये ज्या पण सुवासिनी स्त्रिया वोसायला आलेल्या असतात त्यांना बोलवायचं आणि हे जे विडे आहेत तो एक एक करून आपल्या ओट्यामध्ये घ्यायचा असतो. तर इथे आता मी 5 सुवासिनींना बोलवून हे विडे जे आहेत ते ओट्यात घेतले. तर विडा ओट्यात घेताना समोरची जी सुवासीन असते ती आपल्याला विचारते, सीतेचा वौसा आला नगरात, घ्या पदरात, वौसा कोणाचा? असं समोरून जेव्हा विचारलं जातं तेव्हा आपल्याला उखाणा घ्यावा लागतो आणि आपल्या पतीचं नाव उखाणामध्ये सांगायचं असतं. अशा या आपल्या रूढी, परंपरा, आपले धार्मिक सण इतके सुंदर आहेत, त्याच्यामागे खूप काही अर्थ दडलेला आहे. बघा, दिवस बदलतात तशी माणसंही बदलतात. माणसं आपल्या वेळेनुसार देवालाही बदलायला लावतात. आता तुम्ही म्हणाल, ताई अशी का बोलते? तर बघा, हे आपले काही सण असतात, परंपरेने चालत आलेले असतात. तर याच्यामध्ये कोणताही गावंढळपणा नाही. पण आजकालच्या काही अशा स्त्रिया आहेत की त्यांना असं वाटतं की काय हे किती काय काय हे करतायत, आम्हाला बाबा जॉब आहे, आम्हाला सुट्टी नाही आहे, आम्ही हे करू शकत नाही. पण बघा, वेळ काढला तर सगळ्या गोष्टी शक्य होतात. पण तुम्ही जर वेळच काढला नाही आणि त्या आपल्या सणांकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोनच जर बदलला नाही तर तुम्हाला आयुष्यभर कधीही वेळ मिळणार नाही आणि तुमचा दृष्टिकोन जो आहे तो कधीही बदलला जाणार नाही. असो, ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मला बोलावंसं वाटलं म्हणून मी थोडेसे बोलले. तर आता इथे बघा, हा जो आपण वौसा घेतल्यानंतर आपण काल ज्या सुगड भरलेल्या होत्या, आपल्या शेतामध्ये जे नवीन धान्य पिकतं, पावट्याच्या शेंगा, वाटाण्याच्या शेंगा, बोरं, हरभरा, ऊस, गव्हाच्या लोंब्या, त्याच्यानंतर जे ज्वारीचे जे कणीस असतात ते, तर या सगळ्यांनी अशी सुवासिनींची ओटी भरायची असते. तर तिला हळदी कुंकू लावायचं आणि ओट्यामध्ये हा वौसा जो असतो तो द्यायचा. हळदी कुंकू लावून झाल्यानंतर तिळगुळ द्यायचं आणि तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, असं बोलायचं असतं. तर अशा पद्धतीने मंदिरामध्ये जो रीतिरिवाजाने वौसा घेतला जातो, म्हणजेच गणपती बाप्पांना, विठ्ठल रुक्मिणींना ओवासलं जातं. हे सगळे विधी करून मग आम्ही पुन्हा घरी यायला निघालो. तर मंदिरातलं वातावरण एवढं छान होतं. बघा, मी तुमच्यासोबत इथे शेअर करते. तर हे मंदिर आमच्या इथे सानपाड्याला आहे. दत्त मंदिर आहे, खूप मोठं आहे. आता इथे बाहेर आम्ही थोडंसं फोटोशूट वगैरे केलं. तर आणि त्याच्यानंतर मग घरी आलो. घरी आल्यानंतर पहिल्यांदा आमच्याकडे तुळशीला हळदी कुंकू लावून जो देवाचा विडा आहे तो तुळशीला ठेवला जातो आणि तुळशीला देखील ओवासलं जातं. तर आता इथे मी तुळशीला हळदी कुंकू लावलं, त्याच्यानंतर तिळगुळ ठेवलं, अक्षदा आणि जे काही वौशाचं आपल्या ओट्या भरायचं सामान होतं ते देखील मी इथे तुळशीसमोर ठेवलं. म्हणजे तुळशीची देखील मी इथे ओटी भरून घेतली. आता त्याच्यानंतर हे जे एक सुगड आहे ते असं घेऊन तुळशीला देखील ओसायचं असतं. आता मंदिरामध्येच हे सुगड आम्ही बदलून आणले देवाच्या इथून, त्यामुळे मी तुळशीजवळ ते ठेवले नाही. ज्या लेडीज घरी वौसा घेतात तर त्यांना ही सुगड तुळशीसमोर ठेवून बदलावी लागते. तर तुळशीला हळदी कुंकू विडा देऊन दर्शन घेतलं आणि मग माझं सौभाग्य, माझ्या जीवनाचा खरा अर्थ म्हणजेच श्रीच्या पप्पांना मी तिळगुळ दिलं.
आणि त्यांचा आशीर्वाद घेतला आणि अशा पद्धतीने मी संक्रांतीचा सण जो आहे तो अगदी तिळगुळाप्रमाणे गोड असा साजरा केला. तर बघा ताईंनो, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.